नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरती 2024 तर्फा 723 जागांसाठी एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला आपण तर सर्वात अगोदर तुमचं या भरतीमध्ये ग्राउंड होणार आहे। तर एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे। तर ग्राउंड मध्ये उंची किती आहे, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग किती भेटणार आहे। त्याचबरोबर जे आहे महिला उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे, पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे, उंची किती लागते, छाती किती लागते। त्याचबरोबर जे आहे या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, चांगलं पुस्तक कोणतं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स मध्ये हे 723 जागांसाठी भरती चालू आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे। तर या भरतीमध्ये फीचा जर आपण विचार केला, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 1 रुपया फी लागत नाही। कोणती कॅटेगरी असेल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी एसीबीसी, 1 रुपया या भरतीमध्ये फी लागत नाही। वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे मुलं फॉर्म भरू शकतात। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात। एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि पगारचा जर आपण विचार केला तर 18 ते 56,900 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, परमनंट भरती आहे, ठीक आहे। तर वर्दी सुद्धा तुम्हाला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण जागांचा जर विचार केला तर मी तुम्हाला सर्वात अगोदर यामध्ये कोणकोणत्या पदासाठी काय काय यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा यामध्ये जे पहिलं जे पद आहे ते मटेरियल असिस्टंट आहे, यामध्ये 19 जागा आहे आणि यासाठी शिक्षण कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील या ठिकाणी इंजिनियर डिप्लोमा मागितलेला आहे। तर यामध्ये 3 पद आहे की त्यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते आपल्याला। तर पहा ट्रेड्समॅन मेटचं पद आहे, यामध्ये 389 जागा आहे, 10वी पासवर फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। उंची यामध्ये लागत नाही, उंचीची काही यामध्ये अट नाही आहे। त्यानंतर एमटेसचं पद आहे, एमटेसमध्ये 11 जागा आहे, तर एमटेसमध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना, यामध्ये सुद्धा उंचीची काही अट नाही। त्यानंतर फायरमॅनचं पद आहे, यामध्ये सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। तर फायरमॅनच्या 247 जागा आहे आणि फायरमॅनमध्ये शिक्षण फक्त 10वी पासच लागते आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची फक्त 165 सेंटीमीटर लागते। पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांना यामध्ये उंची लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बाकीचे जे पद आहे तर पहा ज्युनियर ऑफिस असिस्टंटचं पद आहे, यामध्ये 27 जागा आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे। संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट हे यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे। त्यानंतर पहा सिव्हिल मोटर ड्रायव्हरचं पद आहे, 4 जागा आहे यामध्ये। तर यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण पाहिजे, अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि 2 वर्ष अनुभव पाहिजे, ठीक आहे। एवढं शिक्षण यामध्ये मागितलं आहे। चौथं जे पद आहे टेली ऑपरेटर ग्रेड 2चा, यामध्ये 14 जागा आणि यासाठी शिक्षण 12वी उत्तीर्ण पाहिजे, पीबीएक्स बोर्ड हाताळण्याची प्रवीणता पाहिजे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये जे शैक्षणिक पात्रता लागते। तर एओसी आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे या भरतीमध्ये, तर तुमचं ग्राउंड होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांना फक्त 165 सेंटीमीटर उंची लागते फायरमॅनमध्ये, बाकीच्या पदामध्ये उंची लागत नाही आणि महिला उमेदवारांना सुद्धा उंची लागत नाही बाकीच्या पदामध्ये, ठीक आहे। तर फक्त फायरमॅनमध्येच पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची मागितली, बाकीच्या पदामध्ये उंची मागितली नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पहा या भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो यामध्ये 1500 मीटर रनिंग ठेवण्यात आला आहे। 1500 मीटर जर तुम्ही 6 मिनिटांमध्ये मारली तर तुम्हाला या ठिकाणी जे ग्राउंडमध्ये क्वालिफाय केलं जाणार आहे। तर यामध्ये 1500
1500 मीटर रनिंग आहे आणि 1500 मीटर रनिंगसाठी 6 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टाईम भेटणार आहे। तर हा पहिला इव्हेंट आहे। त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर तो आहे या ठिकाणी 50 किलोचं जे वजन आहे हे तुम्हाला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 200 मीटर आणि त्यासाठी 100 सेकंडचा या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1500 मीटर रनिंग आहे आणि 1500 मीटर रनिंगसाठी 8 मिनिट 26 सेकंड तुम्हाला भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला 200 मीटर धावावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी जो टाईम भेटणार आहे 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत एवढा तुम्हाला टाईम भेटणार आहे। त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी जर आपण पाहिलं तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे ग्राउंड आहे तर 1500 मीटर रनिंग आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठी आणि 7 मिनिट 11 सेकंडचा तुम्हाला टाईम भेटणार आहे। आणि दुसरा जो यामध्ये इव्हेंट आहे माजी सैनिकांसाठी तर ते 50 किलोचं वजन त्यांना 200 मीटर घेऊन धावावं लागणार आहे 2 मिनिटाचा टाईम भेटणार आहे। त्याचबरोबर 40 ते 45 वयाचे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर त्यांच्यासाठी 1500 मीटर रनिंग आहे आणि 1500 मीटर रनिंगसाठी 7 मिनिट 48 सेकंडपर्यंत टाईम भेटणार आहे। आणि दुसरा इव्हेंट यामध्ये 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 200 मीटर धावावं लागणार आहे 2 मिनिट 10 सेकंडपर्यंत टाईम भेटणार आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर हे ग्राउंड झाल्यानंतर तुमचं यामध्ये काय असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षा जी आहे तुमची ऑनलाईन असणार आहे कॉम्प्युटरवर हे तुमचा पेपर असणार आहे। तर परीक्षा जी आहे परीक्षासुद्धा एकदम हार्ड नसणार आहे पेपरसुद्धा सोपीच असते। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे जे विद्यार्थी मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे गणिताचे या ठिकाणी फक्त 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल या ठिकाणी जे 150 मार्काचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 2 घंट्याचा टाईम या ठिकाणी भेटणार आहे 2 घंट्याचा तुम्हाला टाईम भेटणार आहे आणि 20 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे। ठीक आहे तर एवढं यामध्ये आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये तर या भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे 4 सेवक एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे 4 प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी चुकवले तर 1 प्रश्न आपला या ठिकाणी मायनस होणार आहे। तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीचे फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता उद्या फॉर्म भरू शकता। तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 22 डिसेंबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच फॉर्म भरा कारण की या भरतीमध्ये कोणत्याही कॅटेगरीसाठी फी ठेवण्यात आली नाही 1 रुपया फी यामध्ये लागत नाही। ठीक आहे तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकतात उंचीसुद्धा यामध्ये लागत नाही। तर 10वी पाससाठीच ही भरती निघालेली आहे तुम्ही फक्त 10वी पास आहे तरीसुद्धा तुम्हाला हे भरती देता येते। ठीक आहे तरीसुद्धा तुम्हाला या भरतीचा फॉर्म भरता येते 10वी पासवर। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सर्वात चांगला पुस्तकचा जर विचार केला तर या व्हिडिओ खाली मी तुम्हाला टॅगमध्ये जे पुस्तकं दिले आहे AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीचे या टॅगमध्ये व्हिडिओच्या टॅगमध्ये ते पुस्तकं दिले आहे। तर ज्यांना सुद्धा ऑर्डर करायचे असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच ते तुम्ही ऑर्डर करून घ्या कारण की इथंच मी जे टॅगमध्ये जे पुस्तकं टाकले तर ते खूप इम्पॉर्टंट पुस्तकं टाकलेले आहे सगळं सिलेबस त्या पुस्तकामध्ये AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीत आहे। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तयारी जर करायचं असेल अभ्यास करायचा असेल तर ह्या ठिकाणी मी पुस्तकं जे टॅगमध्ये पुस्तकं दिली आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पुस्तकं तुम्ही ऑर्डर करून घ्या ज्यांना सुद्धा हे पुस्तक घ्यायचे असेल तर। ठीक आहे तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीबद्दल देत राहणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्यासाठी आजच्यासाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।